हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या बंजारा गर्ल या चॅनल मध्ये। तर आज आपण न्यू काहीतरी बनवणार आहे। तर मी आज बनवणार आहे काय बरं असेल, गेस करा बरं। आज मी बनवणार आहे मसुरीची डाळ। तर चला आपण रेसिपी पाहूया पुढे। तर आपली रोजची रेसिपी सेम तेच प्रोसेस। तर मग घेतली कढई गरम, तर कढई गॅसवर ठेवली, गॅस पेटवला, कढईमध्ये तेल टाकलं बघा, तेल गरम करून घेतले। तर त्याच्यामध्ये आता थोडेसे तेल गरम झाल्याच्या नंतर टाकून घेतले मी मोहरी, नंतर जिरे आणि मोहरी तडतडली की मग आता बारीक कट करून घेतलेला एक कांदा, ते कांदा त्यामध्ये ॲड केलाय। आता कांद्याला पूर्ण लाल लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं तेलामध्ये। तर अशा पद्धतीने मी थोडा लाल कांदा झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडासा अर्धा टोमॅटो कापून घेतलेला आहे, तो टाकून घेतलाय। आता दोन्ही बारीक बारीक करून घ्यायचं, कारण कांदा जर दिसला भाजीमध्ये तर लहान मुलं खात नाहीत, त्यासाठी तो पूर्ण बारीक होईपर्यंत त्याला तळून घ्यायचा। नंतर त्यामध्ये मी ॲड केली थोडीशी हळद। हळदीमुळे भाजीला कलर पण येतं आणि हळद चांगली असते शरीरासाठी, त्यामुळे मी थोडीशी हळद टाकली। त्यानंतर टोमॅटो लहान मिक्स होण्यासाठी त्यामध्ये बघा मीठ टाकून घेतले मी। आता मस्तपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं। आता वेळ आली बघा मसाल्याची। तर यामध्ये मी थोडासा धने पावडर आणि थोडासा आपला गरम मसाला ॲड केलाय। काही नसलं तरी आपण गरम मसाला जरी भाजी टाकला तरी भाजीला खूप छान चव येते, त्यामुळे सगळ्या भाज्यांमध्ये गरम मसाला हा कंपल्सरी वापरावा। नंतर त्यामध्ये मी गरम मसाला धने पावडर टाकल्याच्या नंतर सगळं मिक्स करून घेतले आणि हे घेतली आपली मसुरीची डाळ, याला 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले। ते दुकानातून आणल्याच्या नंतर खूप दिवस टिकण्यासाठी त्याला पावडर लावून ठेवलेली असते, त्यासाठी आपण त्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले आणि नंतर ते त्या ह्याच्यामध्ये ॲड केले। आता आपण त्याला पूर्ण मिक्स करून घेणार आहेत आणि मिक्स केल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकणार आहेत। जर तुम्हाला पातळ हवे असेल, रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी टाका। मला सुकीच करायची, त्यामुळे मी ते डाळ शिजेल एवढंच पाणी टाकलेलं आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।